महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल के द्वारा नागपुर जिले की पाट सिवनी एवं रामटेक तहसील अंतर्गत आने वाली पाट गोवारी एवं आमाड़ी ग्राम पंचायत अंतर्गत हजारों एकड़ खेती की जमीन में बनने वाली MIDC के विरोध में स्थानीय नागरिकों के द्वारा रामटेक उप विभागीय राजस्व अधिकारी प्रभारी रमेश कोल्पे को ज्ञापन देकर MIDC की मोजनी प्रक्रिया रोकने की मांग करने के साथ खेती की भूमि MIDC को देने से इनकार कर दिया। नागपुर जिले की पाट सिवनी एवं रामटेक तहसील के पटगोवारी आमली सहित अन्य गांव को मिलाकर क्षेत्र में नई MIDC की स्थापना होने वाली है, जिसको लेकर MIDC के द्वारा 23 जून को क्षेत्र में जमीन के मोजमाप के लिए MIDC के द्वारा संबंधित विभाग एवं किसानों को नोटिस जारी किए गए हैं, जिससे स्थानीय किसान अपनी जमीन MIDC को नहीं देने की अपनी जिद पे अड़े हुए हैं। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल के द्वारा नागपुर जिले की पाट सिवनी एवं रामटेक तहसील अंतर्गत आने वाली पाट गोवारी एवं आमाड़ी ग्राम पंचायत अंतर्गत हजारों एकड़ खेती की जमीन में बनने वाली MIDC के विरोध में स्थानीय नागरिकों के द्वारा रामटेक उप विभागीय राजस्व अधिकारी प्रभारी रमेश कोल्पे को ज्ञापन देकर MIDC की रामटेक तालुक्यातील पटगोवारी या गावी प्रस्तावित MIDC ची मोजणी शासनाने 23 तारखेला नोटीस काढलेली आहे। वास्तविक पाहता इथं MIDC होऊ नये असा गावकऱ्यांचा विरोध आहे, कारण की ही सर्वात सुपीक अशी जमीन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा जो प्रपंच आहे तो या शेतीवर चालतो, दुसरा काही रोजगार नाही आहे आणि या शेतीतूनच सगळा रोजगार आणि सगळा प्रपंच चालत असतो। या सुपीक जमिनीवर MIDC होऊ नये अशी गावकऱ्यांची मागणी आहे। मात्र वारंवार मागणी करून सुद्धा सरकार याला प्रतिसाद देत नाही। उलट हे मागणी करतात का होऊ नये, तर एक पाऊल पुन्हा शासन आणि प्रशासन समोर वाढवते। त्यांच्या विरोध असताना पुन्हा मोजणीची नोटीस काढली। आता 23-24 तारखेला 22-23 तारखेला मोजणीची नोटीस काढली आहे। म्हणजे एकीकडे हजारो शेतकरी म्हणतात की इथं आमची सुपीक जमीन त्याऐवजी दुसरी जमीन MIDCला घ्या। वास्तविक पाहता MIDC उभी करणं म्हणजे काही रोजगार आणणं असं होत नाही। मौद्यात एकही MIDC नाही, पण मौद्यात खूप सारे रोजगार आहे। उलट पार्श्वनीत MIDC आहे, 2च्या वर तर रोजगार नाही आहे। रामटेकात चारगावला MIDC होती, मात्र एकही उद्योग आला नाही आणि त्यासाठी उद्योगांनाच सोडायचं आणि 800 ते 900 एकर, मला वाटते 900 एकर ना 3000 म्हणजे आज विचार करा 3000 एकर ओलिताखालची जमीन आज MIDC नावानं अधिग्रहित करायची, शेतकऱ्यांना नाममात्र पैसे देऊन टाकायचे आणि मग आपल्या उद्योगपती मित्रांना तिथं आणायचे आणि त्यांना जागा अलॉट करून टाकायचा। हा गैरप्रकार सुरू आहे आणि स्थानिक जे आमचे आमदार आहेत, स्थानिक मंत्री आहेत, यांना हे लोक विनंती करतात वारंवार की तुम्हाला MIDC जर उघडायची असेल तर अशा ठिकाणी उघडा की तिथं सिंचन नाही आहे, तिथं पिकं होत नाही आहे किंवा तिथं शेतकऱ्याच्या रोजगाराचं साधन मुख्य साधन शेती नाही आहे। अशा शेतीवर तुम्ही घेऊ शकता। अशा शासकीय जमिनी खूप साऱ्या पडल्या आहे, पण त्याऐवजी पटगोवारीसारखी सुपीक जमीन घेणं हा शेतकऱ्यावर अन्याय आहे। यासाठी आज शेकडो शेतकरी इथं आले आहेत। 23 तारखेला ही मोजणी होऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, तशी आम्ही निवेदनातून मागणी केली आहे। मात्र तरीसुद्धा शासन जिद्दीला पेटत असेल आणि शेतकऱ्याचा अन्याय करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही 23 तारखेला होणारी मोजणी होऊ देणार नाही। जे कोणी मोजणीवाले अधिकारी आमच्या शेतात येण्याचा प्रयत्न करतील त्यांना उलट शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल। आमची इच्छा आमदारांना, मंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे की आपण शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिला आहे, मतदार हे आपले मतदार आहेत, या लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, आपल्या भागाचे आपल्या विधानसभा क्षेत्रातले नागरिक आहे। तुम्ही त्यांचे जर म्हणणं ऐकत नसाल आणि त्यांच्या म्हणण्याकडे पाठ दाखवून तुम्ही आपलाच एजेंडा रेटाचा प्रयत्न करसाल तर हे चुकीचं आहे। हा मतदारांचा अपमान आहे, हा जनतेचा अपमान आहे। असा जनतेचा अपमान आपण करू नये। म्हणजे पटगोवारीमध्येच होतं, पटगोवारी शेती आहे, राहणं पण आमचं आता सध्या पटगोवारीत असूनही आम्ही मनसरला राहतो आणि आम्हाला शेती द्यायची नाही। आमची शेती आमचे सगळे गावकरींना आम्ही विनंती केली आहे, का विनंती म्हणजे आमची सगळ्यांची विनंती आहे आमदार साहेबांना का आम्ही आपली शेती जाऊ देणार नाही आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का शेतीशिवाय काहीच पर्याय नाही ना। आमच्या शेती लोक आमच्या गावामध्ये एकाही तरी मुलांना गव्हर्नमेंट ड्युटी असेल तर सांगा। एवढे इंजिनियर झालेले आहे, सगळे मुलं आमच्या शेतीत लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळे आमचे वरिष्ठ सगळेजण आहेत। शेतकरी काका लोक, बहिणी लोक, बहिणी आमच्यावाल्या सगळ्या कास्तकारीत जातात। सगळे कास्त करून आपले छोटे मोठे धंदे करून आपले पोटं भरतात, वलती काढतात। एवढी चांगली शेती असून आम्ही शेती कोणाला देऊ शकत नाही। आम्हाला पाहिजेच नाही। आम्ही काही आता मोजणी पण येतील 22 तारखेला, तरी आम्ही मोजणी होऊ देणार नाही। आम्हाला MIDC नाही पाहिजे, आम्हाला काहीच नाही पाहिजे, फक्त आमच्या शेत्या पाहिजे। आमच्या सगळ्या महिलांचं, आमच्या भावांचं, सगळ्यांचं मुलांचं बी म्हणणं आहे का आम्हाला शेत्या द्यायच्या नाही।